दर्शक हो नमस्कार. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राऊत. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज मंगळवेढ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाकरता म्हणून आले होते. त्याचवेळी पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवाराची बैठकही सुरू होती. या बैठकीमध्ये बोलताना भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. काय म्हणाले भगीरथ भालके पहा. म्हणून एकीकडे देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि संत भूमी असणाऱ्या मंगळवेढ्याचा आज संतांचा विसर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि तिथल्या जर सहकार्यानं बंधून होत असेल तर संत चोखामेळा समाधीच्या ट्रस्टच्या हे पत्र आहे बंधूंनो. काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला संत चोखामेळाच्या समाधीचं निधी द्या आणि उद्घाटन करा म्हणून तिथले लोक त्या ठिकाणी मागणी करत होते. पण त्यांना संत चोखामेळाच्याकडे जाण्याचा वेळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला तिथं जाऊ वाटलं नाही बंधूंनो. अरे या सुप्रीम कोर्टाचे जज चंद्रचूड साहेब संत चोखामेळाचं उदाहरण देऊन सुप्रीम कोर्टामध्ये जर बोलत असतील तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीला मंगळवेढ्यात फिरत असताना संतांची भूमी म्हणून मंगळवेढा एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे संत चोखामेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला लोकप्रतिनिधीला जर वेळ मिळत नसेल तर येणाऱ्या काळात या संत चोखामेळा ट्रस्टने त्या ठिकाणी निषेधाचं पत्र काल सगळ्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी फिरवलेलं आहे. म्हणून शेतकरी MIDCच्या नावाखाली आज आचारसंहिता आठवडाभर त्या ठिकाणी पुढाय म्हणून जर जाणून बुजून कोण त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असेल तर ती नानांच्या काळात मंजूर केलेली योजना बदलून त्या मूळ 24 गावातल्या योजनेला त्या ठिकाणी कॅनल मधून मान नदीत पाणी सोडायचं आणि गुंजेगावच्या ठिकाणी बॅरेज 60 कोटी रुपयाचा बॅरेज बांधायचा आणि उपसा करून त्या 24 गावातल्या हजारो हेक्टरला पाणी द्यायची ही मूळ योजनेची संकल्पना. पण नानाने समाविष्ट केलेला मूळ 60 कोटी रुपयाचा बंधारा बॅरेजेस वगैरेचं काम या विद्यमान लोकप्रतिनिधीने केलंय. पण तुम्ही काय केलंय माहित आहे? 5 एकराचं शेततळ काढायचं म्हणून हा त्या ठिकाणी इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी डोकं आणि 5 एकराचं शेततळ काढून 2.2 टीएमसी पाणी त्या शेततळ्यात साठवायचं म्हणून आणि हजारो हेक्टरला एकराला नाही हजारो हेक्टरला त्या ठिकाणी पाणी द्यायचं. कुठल्याही शेतकऱ्याने कुठल्याही तरुणांनी शिकलेल्या उच्च शिक्षित तरुणांनी येऊन सांगावं 5 एकराच्या शेततळ्यातून 2.2 टीएमसी पाणी त्या ठिकाणी हजारो हेक्टरला पाणी देता येईल का? ही योजना फिजिबल होईल का? आणि मग तुम्ही नानांनी समाविष्ट केलेला 60 कोटीचा बंधारा त्या योजनेतून का वगळला? हा मंगळवेढेकरांचा तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्या प्रश्नाला बदल देऊन मात्र आज उद्घाटन निवडणुकीच्या डोळ्यात त्या ठिकाणी समोर ठेवून जर उद्घाटनेचा घाट त्या ठिकाणी घातला असेल तर येणाऱ्या काळात मंगळवेढ्यातला आणि पंढरपूरच्या तमाम मायबाप जनतेला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपल्याला उत्तर बदलून त्या दरम्यानचं द्यावं लागेल. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर.